घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे हे शोपीस ठेवल्यामुळे येईल लक्ष्मी. अनेकदा लोक आपले घर सजवण्यासाठी अनेक वस्तू ठेवतात, जे सुदैवाचे प्रतीक देखील मानले जाते. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या घरात ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होऊ लागतात आणि या मूर्ती तुमचे नशीब देखील बदलू शकतात. हिंदू धर्मात असे मानले जाते की माणसाचे जीवन, आरोग्य, मनशांती आणि समृद्धी यावर राहत्या जागेचा थेट परिणाम होतो. प्राचीन काळापासून मंदिरे, राजवाडे, गावे आणि घरे वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार बांधली जात होती. देवालयांची रचना, गर्भगृहाचे स्थान, प्रवेशद्वार, दिशा यामागे वास्तुशास्त्राचाच आधार आहे. कारण योग्य दिशांमधून येणारी सूर्यप्रकाश, वारा आणि ऊर्जा मानवासाठी सकारात्मक ठरते, असा विश्वास आहे. हिंदू धर्मात घराला गृह नव्हे तर गृहस्थाश्रम मानले जाते. त्यामुळे घर हे केवळ वास्तू नसून ते सुख, शांती, आरोग्य आणि संस्काराचे केंद्र असावे अशी धारणा आहे. स्वयंपाकघराची दिशा, पूजाघराचे स्थान, शयनकक्ष, जलस्रोत यासाठी ठराविक नियम दिलेले आहेत. योग्य वास्तू असल्यास घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद, आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान टिकते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्राचा धार्मिक पैलू पाहता प्रत्येक दिशेला देवता मानल्या आहेत. पूर्वेला इंद्र, दक्षिणेला यम, पश्चिमेला वरुण आणि उत्तरेला कुबेर. त्यामुळे दिशांचा आदर करणे म्हणजे देवतांचा सन्मान करणं असे भाव हिंदू धर्मात आढळतो. आजच्या आधुनिक जीवनात सुद्धा वास्तुशास्त्राची उपयुक्तता कमी झालेली नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर योग्य प्रकाश, हवा, स्वच्छता आणि मोकळी जागा यामुळे आरोग्य आणि मानसिक संतुलन सुधारते. त्यामुळे वास्तुशास्त्र हे अंधश्रद्धा नसून निसर्गाशी सुसंगत जीवनशैली शिकवणारे शास्त्र आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही स्तरांवर महत्त्व आहे आणि ते मानवाला संतुलित व समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवते. आजकाल लोक आपल्या घराचे सौंदर्य वाढविण्यासाठी काही गोष्टी ठेवतात. जर घराची सजावट वास्तूनुसार ठेवली गेली तर घरात नेहमीच सकारात्मकता राहते. वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जेची देवाणघेवाण होते. म्हणून घरात काही मूर्ती ठेवल्यास भाग्य, प्रगती आणि समृद्धी येते. वास्तुशास्त्रात घरात काही खास मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. ते श्रीमंत लोकांच्या घरात नक्कीच आढळतात. चला तर मग जाणून घेऊया त्या 5 पवित्र मूर्ती ज्या घरात संपत्ती, नफा आणि सौभाग्य वाढतात. हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्र ही केवळ घर बांधण्याची पद्धत नसून निसर्गातील 5 तत्त्वे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचा समतोल साधणारे एक शास्त्र आहे. कासव. कासव वास्तूनुसार कासवाची मूर्ती घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. म्हणून सर्व श्रीमंत लोक कासवाची मूर्ती आपल्या घरात ठेवतात. कासव हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते आणि ते संपत्तीची देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. कासवाला दिवाणखान्याच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवल्याने कुटुंबात स्थिरता आणि आनंद वाढतो. हत्ती. वास्तुशास्त्रात हत्तीला शक्ती, समृद्धी आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले गेले आहे. घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कौटुंबिक कलह दूर होतात. बेडरूममध्ये चांदीचा हत्ती ठेवल्याने राहूशी संबंधित समस्या दूर होतात आणि घरात आर्थिक स्थिरता येते. उंट. वास्तू आणि
फेंगशुई या दोन्ही ठिकाणी घरात उंटाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. हे चिकाटीचे, धैर्याचे आणि यशाचे प्रतीक मानले जाते. घरात उंटाची मूर्ती दिवाणखान्याच्या वायव्य दिशेला ठेवल्याने करिअर आणि व्यवसायातील प्रगती होते आणि रखडलेली कामे होऊ लागतात. हंसाची जोडी वास्तुशास्त्रानुसार हंस हे वैवाहिक प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक मानले जाते आणि हंस जोडप्याची मूर्ती घरात ठेवल्याने पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि परस्पर संबंध मजबूत होतात. शयनकक्षात हंसाच्या जोडीची मूर्ती ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. त्याचबरोबर गेस्ट रूममध्ये हंसाची जोडी ठेवल्याने आर्थिक स्थितीही मजबूत होते. आता सर्वात महत्त्वाची ती म्हणजे कामधेनू गाय. कामधेनू गाय ही हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार त्याचा उगम समुद्राच्या मंथनादरम्यान झाला. वास्तूनुसार घरात कामधेनू गायीची मूर्ती ठेवणे खूप शुभ आहे असे मानले जाते की यामुळे नशीब मजबूत होते आणि आर्थिक अडचणीही दूर होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.